कॅन्सर हा एवढा साधा आजार आहे तो आपण मोठा केलेला आहे. म्हणजे हा आजार 80% मेंटली आहे आणि 20% फक्त फिजिकली आहे. जसं मी माझा सक्सेस ग्रेसफुली हँडल केला तसंच माझ्या आयुष्यातला कॅन्सर सुद्धा मी ग्रेसफुली हँडल केला. एका वर्षामध्ये आपल्या 3 आवृत्ती संपल्या आणि आपल्या पुस्तकाला 30 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. मला वाटतं एखाद्या लेखकाला ह्याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकत नाही. तो उद्या लग्न करतोय का ते महत्वाचं नाहीये, तर आपल्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे, आपल्या मुलांचं जगणं. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका, तुम्ही काही आत्महत्या करू नका, कारण आई वडिलांसाठी तुमचं जगणं हे खूप महत्वाचं आहे. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश डी.वाय. पवार. तुमचं पुस्तक नाक्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कॅन्सर म्हणजे असा दुर्धर आजार मानला जातो, कॅन्सरला दुसरं मरण म्हटलं जातं. परंतु आज आपण अशा एका व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत ज्यांनी त्या कॅन्सरला त्यांच्या जिद्दीच्या जोरावरती हरवलं. इतकंच नाही तर त्यांचे खूप सारे बिझनेसेस आहेत आणि त्यांनी कॅन्सरची जर्नी ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकातून आपल्या समोर मांडली. त्या पुढे जाऊन त्यांनी LGBTQ कम्युनिटीसाठी किंवा त्यांचं दुःख मांडणारं लव्ह इज लव्ह नावाचं पुस्तक लिहिलं आणि आज आपल्या सोबत आहेत आशा नेगी मॅडम. मॅडम, तुमचं पुस्तक नाक्यामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आणि आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आशा नेगी मॅडम आपल्या साताऱ्याच्या भूमीत आलेल्या आहेत. त्यामुळे मॅडमशी मागाशी बोलत असताना मला स्वतःला इतकं भारी वाटलं की कॅन्सर सारख्या एका दुर्धर रोगातून समोर येताना मॅडम इतक्या पॉझिटिव्हपणे त्यांचे विचार मांडतायत आज पुस्तकातून. आणि त्यांचं ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक बेस्ट सेलर ठरतंय. तर मॅडम, ही दोन्ही पुस्तकं आज बाजारात आहेत आणि लेखिका म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश झालाय किंवा इंट्रोड्यूस होत आहे, तर काय वाटतंय आज? नक्कीच सर, खूप आनंद वाटतोय मला, कारण एक नवीन लेखिका आणि त्याच्यामध्ये मी नॉर्थ इंडियन आहे. माझं नाव आशा नेगी आहे आणि जिथे आपण म्हणतो की लेखन क्षेत्रामध्ये आडनावांचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो, त्याच्यामध्ये आपल्या ह्या पुस्तकाला एवढा छान रिस्पॉन्स मिळतोय, तर माझ्यासाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे. आणि सुरुवातीला मला वाटलं होतं की कॅन्सर या विषयावरचं पुस्तक कोण वाचणार, कारण लोक विचारही करत नाही. तिथे एखादं पुस्तक घेऊन वाचणारच म्हणजे खूप शक्यता कमीच होती. पण सर, मला खरंच खूप आनंद होतोय की एका वर्षामध्ये आपल्या 3 आवृत्ती संपल्या आणि आपल्या पुस्तकाला 30 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. मला वाटतं एखाद्या लेखकाला ह्याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकत नाही. नाही, बरोबर. ते पुरस्कारांसाठी खूप खूप अभिनंदन मॅडम. जे पुस्तकाचं टायटल आहे ब्युटी ऑफ लाईफ, या टायटल मागची काय गोष्ट आहे? सर, आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते, चांगली गोष्ट मिळते किंवा आपण अचीव्ह करतो, तेव्हा आपण काय म्हणतो की मी हे सगळं ना डिझर्व करत होतो, तर तेव्हा आपण हॅप्पी असतो. तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही फेलियर असता किंवा तुमच्या आयुष्यात जेव्हा निगेटिव्ह गोष्ट घडते, तर ते पण तुम्ही डिझर्व करता ना. म्हणजे आयुष्यातल्या सुख आणि दुःख हेच म्हणजे ब्युटी ऑफ लाईफ आहे. आणि जसं मी माझा सक्सेस ग्रेसफुली हँडल केला तसंच माझ्या आयुष्यातला कॅन्सर सुद्धा मी ग्रेसफुली हँडल केला. आणि माझी कॅन्सरची जर्नी मी खूप एन्जॉय केली. म्हणजे आपण म्हणतो ना की कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य कॅन्सर, तर असं नाहीये. कॅन्सर म्हणजे तिथून तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात असते. कॅन्सरच्या आधीच आयुष्य काय होतं आणि नंतर, म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात कॅन्सर नंतर निगेटिव्हिटी येते, तर तुमचा अनुभव कसा आहे कॅन्सरच्या आधीचं आयुष्य आणि कॅन्सरच्या नंतरचं आयुष्य? सर, मी कॅन्सरच्या आधी पण खूप हॅपी गो लकीच होते. मी आयुष्य खूप एन्जॉय करायचे. पण कॅन्सर नंतर खूप साऱ्या गोष्टी चेंज ह्या झाल्या माझ्या आयुष्यामध्ये की मला असं वाटलं की आपण इथं काम केलं पाहिजे. कारण कॅन्सर बद्दल खूप सारे गैरसमज माझ्या मनामध्ये सुद्धा होते की माणसाला कॅन्सर झाला की तो मरतोच, पण असं काही नाहीये. कॅन्सर हा एवढा साधा आजार आहे तो आपण मोठा केलेला. म्हणजे हा आजार 80% मेंटली आहे आणि 20% फक्त फिजिकली आहे. तर तुम्ही जर तुमची विल पॉवर चांगली ठेवली तर तुम्ही खूप इझिली सर ह्याच्यातून बाहेर पडता. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे सर इथे. माझा अग्रेसिव्ह 3rd स्टेज झाला होता. माझा कॅन्सर हा 3rd स्टेज क्रॉस झाला होता आणि माझ्या पूर्ण ब्रेस्टमध्ये 27 लम्स होते. 2 लम्स माझ्या हार्टमध्ये होते की जे आपण ऑपरेशननी काढू शकत नाही. माझी पूर्ण पुण्यात राहून माझी ट्रीटमेंट चुकली सर, तरी सुद्धा मी आज फिट तुमच्या समोर आहे. तर आयुष्यातली अशी कोणती गोष्ट अशी नाहीये की तुम्हाला रोखू शकते, तुमचे विचार तुम्हाला रोखतात. जर पुस्तक आपण बघितलं मॅडम, मी मगाशी करत होतो, तर तुम्ही इथं तुमचा कॅन्सरच्या ह्याच्यातला फोटो फाडताय आणि पूर्ण कव्हर बघितलं तर ह्यात एक मला सिम्बॉलिझम दिसतंय. तर तुम्ही तुमचा विचार सांगा की या कव्हरच्या मागचा तुमचा काय विचार आहे? नॅशनल अवॉर्ड विनिंग देवदत्त कशाळीकरजी त्यांनी हे मुखपृष्ठ बनवलेलं आहे. आणि जसं मी म्हणते की मी माझी कॅन्सर जर्नी एन्जॉय केली आहे, तसंच मला माझ्या मुखपृष्ठामध्ये पण पाहिजे होतं. तर तुम्ही हा जे मी फोटो फाडतेय त्याच्यामध्ये बघा, माझ्या डोक्यावर केस नाहीये, पण माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे आणि मी बरी झालेली आहे, तिथेही माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तर कोणताही डिझीज सर तुम्हाला दुःखी करत नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा स्माईल तो घेऊन जाऊ शकत नाही. एखादा प्रॉब्लेम हा क्षणभंगूर असतो, मग तेच आहे की आपण तो फाडून
फेकून दिलेला आहे. काय बात आहे मॅडम. तेव्हा अनंत राऊत असं म्हणतात की दुःखाचेही शोधा वगैरे आनंदाच्या साताडावरती, म्हणजे त्याप्रमाणेच मॅडमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तर तुम्ही ते एन्जॉय करता Enjoy आलं करता पाहिजे, पाहिजे. तुम्हाला Yes, त्यातनं yes. तुमचा आनंद शोधता घेता आला आला पाहिजे. आणि मॅडम दुसरं पुस्तक आहे आपलं लव्ह इज लव्ह. लव्ह इज त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगा की आपल्या पुस्तक नाक्यावरती बरेचसे वाचक आहेत, हांजी. त्या वाचकांना हे पुस्तक त्यांनी का वाचावं आणि वाचल्यानंतर त्यांना यातून काय एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे? लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. तर खूप सिम्पल ही गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऍज अ पॅरेंट आपल्या मुलांचं जगणं महत्वाचं आहे. त्याचा सक्सेस महत्वाचा आहे का? नाही. त्याचं शिक्षण महत्वाचं आहे का? नाही. तो उद्या लग्न करतोय का? ते महत्वाचं नाहीये. तर आपल्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे, आपल्या मुलांचं जगणं. तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका, तुम्ही काही आत्महत्या करू नका, कारण आई वडिलांसाठी तुमचं जगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कसं आहे ना सर की ऍज अ पॅरेंट्स काहीच फरक पडत नाही ना, काही मॅटर करत नाही. जर मी तृतीय पंथाला जन्म दिला, एका हिजड्याला जर मी जन्म दिला, तर त्यात त्याचीही चूक नाही, माझीही चूक नाहीये. ते त्यांच्या हातातच त्यांच्या नाही. हातातच नाहीये ना. तर तुम्ही ते एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि सर प्रेमामध्ये जेंडर मॅटर करत नाही. प्रेम हे प्रेम असतं. आणि ही कादंबरी समलिंगी ह्या विषयावर आहे आणि LBGT जे आपण म्हणतो, आणि ह्या लोकांकडे ना आपण पाहताना फक्त लस्ट म्हणून पाहतो. म्हणजे नॉर्मल मुला मुलीचं प्रेम आहे. तर त्यांनी फक्त एखादा गुलाब हातात घेतला तरी तो प्रेम होतं. त्यांनी हातात हात घेतला तरी प्रेम होतं. मग लेस्बियनचं कव्हर लस्ट वाला का दाखवलं जातं, इंटिमसी वाला का दाखवलं जातं? सर भावना म्हणजे प्रेम आहे ना. आणि आपण तेच ह्या पुस्तकामध्ये घेतलं आहे, लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. क्या बात आहे. म्हणजे LGBTQ कम्युनिटीचे आहे आणि त्यांच्या पालकांचंही पालकांचं आहे. आत्मविश्वास वाढवणार हे पुस्तक आहे. जी सर, आणि हे प्रत्येकाने वाचावं असं मला वाटतं. कारण काय होतं ना सर, प्रेम हे शब्दांच्या पलीकडे आहे. बरोबर. प्रेम हे जेंडरच्या पलीकडे आहे. प्रेम एक भावना आहे जी आपण एकमेकांनी समजून घेतली पाहिजे. आणि कुणाचंही असो ना सर, प्रेम हे प्रेमच असतं. बरोबर. तेच म्हणते. आणि महत्वाचं की कुठल्याही, म्हणजे आपण जसं आता तुम्ही सांगितलं की बाबा पाल्याच्या आयुष्यात पालक जितका महत्वाचा आहे, हा. तितकंच कुठल्याही लेखकाच्या आयुष्यात तिथली प्रकाशन संस्था महत्वाची जी, आहे. जी, तर शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न हा की न्यू इरा पब्लिकेशनच का? सर मी म्हणेल आमची न्यू इरा ही न्यू इरा नाहीये, हिरा आहे. कारण एक नवीन ऑथर, नवीन लेखकांना खूप प्रॉब्लेम येतो. पण आमच्या संस्थेमध्ये सर सगळे न्यू ऑथर आहोत आणि एवढ्या वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आमची आहेत. इव्हन तुम्ही आता स्टॉलवर बघितलंच असेल की किती वेगवेगळे नवीन विषय आम्ही घेतोय. आणि खूप वेलकम करतात सर. की जेव्हा मी लेस्बियन हा विषय सुद्धा सांगितला होता तांदळे मॅडमला, त्यांनी म्हणलं की मॅडम या पुस्तकावर लिखाण खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमची प्रकाशन संस्था तुमच्या पाठीशी उभी असते तेव्हा स्काय इज द लिमिट सर. आणि आज आम्ही इथे आहोत तर त्यात खूप म्हणजे 90% त्यांचा सहभागी आहे सर. बरोबर आहे. आणि शरद सर प्रकाशकाच्या आधी लेखक आहेत, लेखक त्यामुळे आहेत. मला वाटतं की ते आपल्या लेखकांची दुःख, आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते समजून आपल्या समजून पाठीशी घेतात. उभं राहतात. मगाशी चर्चा करताना मगाशी तुम्ही अजून एक सांगितलं की लेखकाच्या पलीकडे अजून तुम्ही एक एंटरप्रेनर आहात, तुमचे बाकीचे सुद्धा बिझनेस आहेत. त्याबद्दल आपल्या पुस्तक नाक्यावरच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगूया. माझं नाव आशा नेगी आहे. मी प्रॉपर दिल्लीची आहे, गढवाल उत्तराखंडची. मी लहानपणापासून पुण्यातच आहे, पिंपरी चिंचवडमध्ये. माझं पूर्ण शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालंय सर, मराठी मीडियममध्ये. आणि सुरुवातीला मी मॉडेलिंग केलेलं आहे. मी मिस महाराष्ट्र होते, मिसेस महाराष्ट्र होते, मिसेस वेस्ट इंडिया होते. मी बरेच सिरियलमध्ये काम केलेलं आहे. माझं स्वतःचं होम प्रोडक्शन आहे. मस्त रे मन्या, बायकोचा घोटाळा हे नाटक मी केलेलं आहे. आणि सर माझी आशियाना डेव्हलपर म्हणून एक फर्म आहे, ज्याच्यामध्ये मी प्लॉटिंग करतो. आपण प्लॉट्स घेतो, त्याच्यावर पूर्ण डेव्हलप करून आपण ते सेल आउट करतो. तर आतापर्यंत 70 ते 80 एकरमध्ये मावळामध्ये आपलं प्लॉटिंग झालेलं आहे. बरोबर. थोडक्यात मॅडमचं हे सांगणं आहे की तुम्ही लिहा, जगाच्या कल्याणासाठी लिहा, पण स्वतःच्या कल्याणासाठी, अर्थार्जनासाठी तुम्ही इतर प्रयत्नही करा. नक्कीच. तर लेखक जगतील. धन्यवाद मॅडम. तुमच्या दोन्ही पुस्तकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या Thank you, व्यवसायासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही यापुढे असंच लिहित राहा. धन्यवाद सर. त्याच सदिच्छा. आणि इव्हन मला एक वाचकांना सांगायचंय, प्रेक्षकांना सांगायचंय की आपण कॅन्सर अवेअरनेससाठी काम करतोय. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही मदत लागत असेल, कारण कॅन्सर हा आजार असा आहे की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात. मीच का, मी काय पाप केलं होतं. तर तुम्ही कोणताही विचार न करता मला फोन करू शकता, सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपला तो नंबर 24/7 चालू असतो. तुम्हाला तिथे सगळी मदत मिळेल. येस, इथं खाली आशा नेगी मॅडमचा जो NGOचा नंबर आहे तो नंबर दिला जाईल. कॅन्सर निगडीत कोणतीही मदत लागली तर या नंबरवरती अवश्य कॉल करा. पुस्तक नाक्याच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.